वेताळ क्रिकेट आयोजित अशा स्मृती ट्रॉफीमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आता पाहुण्यांची मांदी आली अंकित मालुसरे व्यासपीठावरती पाहायला मिळते। सर्व त्या ठिकाणी एकवटलेत। ही टुर्नामेंट आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे। आपण बघतोय आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातील दुसरा फेरीतला दुसरा सामना प्रेक्षकांसमोर आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र ही सुरुवात कशी होईल हे ऐकण्यासाठी अंकित मालुसरे यांच्या गोड शब्दामध्ये आपण सुरुवात करणार आहोत। धन्यवाद प्याडी। स्वर्गीय कैलासवासी नाना गणपत मुंडे यांच्या स्मरणार्थ वेताळ क्रिकेट संघ चांभारले आयोजित ही स्पर्धा खरं तर दिनांक 22, 23, 24 या शुभ दिवशी आयोजित केली गेली आणि त्यानंतर आपण बघतो या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे। पहिल्या क्रमांकाला रोख रक्कम 50,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाला रोख रक्कम 25,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी 12,500 आणि ज्या आकर्षक अशा ट्रॉफ्या आहेत ते शिवसेना विभाग प्रमुख सन्मान्य अजुशेठ सावंत यांच्या माध्यमातून दिल्या गेल्यात। उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी ज्या ट्रॉफ्या आहेत त्या सूर्या सुनील जांभळे यांच्या माध्यमातून पुरवल्या गेल्यात। प्रत्येक सामन्यात सामनावीराची ट्रॉफी आहे ते अमित मुंडे यांनी या ठिकाणी खरं तर स्पॉन्सर्ड केले। त्यानंतर आपण बघतोय या स्पर्धेतील सर्वात मोठा खेळाडू त्याची जी ट्रॉफी आहे ती योगेश जांभळे यांनी खऱ्या अर्थाने ती ट्रॉफी आपण बघतो या ठिकाणी दिल्या। त्या सगळ्यांना आपण खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद देऊयात। उपस्थित प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल। मेन अंपायर टीके कुरंगले सर, स्क्वेअर लेग पंच आपण बघतोय नरेश म्हात्रे सर। मेन अंपायर इशारा करतात की हा सामना सुरू होतोय। क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय। एक क्षेत्ररक्षक वाईट इश लॉंग ऑन तर एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये तैनात केला गेलाय। सलामीची जोडी मैदानावरती आहे। अक्षय केदारी नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे। स्ट्रायकर एंडवरती उभा आहे तो फलंदाज किरण पवार, पण गोलंदाजीसाठी सज्ज बंटी भद्रिके। पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूवरती प्रयत्न करतोय। बंटी भद्रिकेनं अक्षरशः आता वितर्मने चकवलं किरण पवारला, पटका मारण्यास वाव दिला आणि कुठेतरी पहिला झटका मिळतोय सावलेश्वर सावली संघाला। पहिल्या चेंडूवरती फलंदाज किरण पवार बाद होतोय। प्रेक्षकांकडून खरं तर भरपूर अपेक्षा होती, पण त्याही पेक्षा स्वतःच्या गावासाठी खेळताना त्यानं विचार करायला हवा होता। पहिल्या चेंडूवरती टायमिंग मिस झालं। बंटी भद्रिकेला मिळते पहिली सफलता। किरण पवार बाद झालाय। खरं तर सुटकेचा निश्वास टाकला असेल लोदिवली संघाच्या पाठीराख्यांनी, पण फलंदाजी खोलवर याचा विचार आता एकूणच गोलंदाज बंटीला करावा लागणार। नवीन फलंदाज प्रफुल्ल मैदानावरती येतोय, पण स्ट्रायकर एंडवरती उभा आहे अक्षय केदारी। हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हव्यामध्ये सेफ्टली लँड होतो। हा चेंडू नोमॅन्स एरियामध्ये चेंडू जाऊन लँड झाला। जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती धावा मिळतात 2 आणि या 2 धावांच्या साह्यानं स्वतःसह संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय फलंदाज अक्षय। 2 धावा धावफलकावरती, 2 चेंडू संपन्न झालेत। पहिल्या चेंडूवरती बाद झाला फलंदाज किरण पवार। गोलंदाज तयार आहे बंटी। बंटीचा हा चेंडू स्टेपआउटून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे। एकच धाव या चेंडूवरती मिळणार एका धावेच्या बरोबरीने। एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3 धावा धावफलकावरती। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे। दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर तैनात आहेत। एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनला, दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये। एका बाजूला आयकवीरा लोदिवली तर दुसऱ्या बाजूला नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर सावलेश्वर सावले संघ प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय। किरण पवार बाद झाल्यानंतर आता धावा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागणार तो सावले टीमच्या या फलंदाजांना। ऑन स्ट्राईक प्रफुल्ल केदारी। खरं तर या मोसमात आपण विचार केला चांभारलीचा रजत मुंडे हा फार मित्र म्हणून आपण बघतो टच मध्ये पाहायला मिळतोय। सावले संघाचा विचार केला किरण पवारचं नाव मोठं आहे, पण जर टच मध्ये कोण असेल अक्षय केदारी त्यानंतर अक्षय पवार हे 2 फलंदाज टच मध्ये। तिथे मात्र प्रफुल्लने फटका चांगला लगावला होता, पण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय त्यानुसार गोलंदाजी सुरू आहे आणि त्याचा परिणाम दुसरा फलंदाज बाद होतोय सावलेश्वर सावले संघाचा।
धन्यवाद डीजे ऑपरेटर. खरं तर बऱ्याच वेळा एकमेकांच्या समोर या दोन टीमने संघर्ष केलाय. एकमेकांची मी तर म्हणेन ना भरपूर माहिती या दोनही टीमला आहे. कोणता फलंदाज कोणत्या एरियात फटकेबाजी करतो, प्रफुल ऑफ ड्राईव्हचे फटके मारतो आणि अशा वेळेला आपण बघतोय त्या क्षेत्रात उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाला मी तर म्हणेन प्रफुलनं निवडला. दुसरा फलंदाज बाद झालाय. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाची गती जास्त पाहायला मिळते. पडल्यानंतर चेंडू झपकन जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलकावरती धाव आहेत. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर 3, 2 बाद 3 अशी स्थिती आहे. प्रवीण स्ट्रायकर एंड वरती. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय गॅप शोधले. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मधून चेंडू निघतोय, पण डीप स्क्वेअर लेगला या चेंडूला अडवलं गेलंय. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण आणि या 2 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर 2 फलंदाज गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना सावलेश्वर सावले संघाच्या धावफलकावरती धाव आहेत 2 बाद 5. दोन फलंदाज बाद 5 धावा धावफलकावरती. गेले 3 दिवस ही स्पर्धा खरं तर आपण बघतोय या मैदानावरती सुरू आहे. अतिशय सुसज्ज असं मैदान, क्रिकेटला पोषक अशा वातावरणात या स्पर्धेला खरं तर सुरुवात झाली. कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. तरी सुद्धा या मैदानावरती आज चांगल्या संख्येने प्रेक्षक आपण बघतोय, त्यांचं आपण स्वागत करूया. 3 दिवस खरं तर पंचांच्या माध्यमातून आपण विचार केला तर टीके कुरंगले सर असतील, विनाश पारंगे सर असतील, त्यानंतर आपण बघतोय नरेश म्हात्रे सर यांनी सुद्धा अतिशय देखणी कामगिरी पंचांच्या माध्यमातून दाखवले. दुसरे षटक घेऊन गोलंदाज देवा. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय खड्या खड्या भिरकावून दिलाय. वायडिश लॉंग ऑन सीमारेषी पल्लीकडे हा उत्तुंग षटकार. सहा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती लागतात. हा चेंडू ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. हर्षल 1 धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते एका धावेच्या बरोबरीने. 12 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर अगोदरच्या स्पर्धेत आपण या मोसमात विचार केला तर सावले टीमला बऱ्याच वेळा उपयुक्त खेळी या अक्षय केदारीच्या माध्यमातून आपण बघितलंय. आणि आज खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन घरच्या प्रेक्षकांसमोर त्याकडून अपेक्षा, पण एक स्टायलिश फटका गुडघे टेकून या चेंडूला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी हा षटकार. in the mix. धन्यवाद डीजे ऑपरेटर. या 6 धावांच्या बरोबरीने 18 धावा धावफलकावरती लागत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव्या चेंडूवरती पूर्ण केली जाते एका धावेच्या बरोबरीने. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती लागत आहेत. या अगोदरचा चेंडू खरं तर अगदी भरपूर लाईन पिक केली चेंडूवरती. मी तर म्हणेन चेंडूच्या लाईन लेंथ मध्ये आला. त्यानंतर एक कडक षटकार आपण बघितला. हा चेंडू यावेळेस टायमिंग मिस झालाय. चेंडू हवेमध्ये, झेल घेणार कोण, पण अंतिम क्षणाला सुशांत चेंडूवरती आलाय. हा झेल टिपला जातोय. अक्षय केदारी बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे ऑपरेटर. सावले संघाच्या धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर गोलंदाज तयार आहे. देवाचा हा चेंडू यावेळेस विकेटच्या बाजूला रेंगाळतोय. 1 धाव या चेंडूवरती
मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती लागत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. खरं तर पहिल्या षटकात बंटी या गोलंदाजानं धावा खर्च केल्या होत्या 5. किरण पवार आणि प्रफुल्ल केदारी असे बाद होणारे फलंदाज आपण बघतोय त्या षटकात आपल्याला पाहायला मिळाले. दुसरं षटक फेकलं देवानं, ज्यामध्ये 2 षटकार जरूर आले, पण अक्षय कर्दनकाळ ठरू शकला असता, त्याला मात्र बाद करण्यात सफल ठरला गोलंदाज देवा. आता अक्षय पवार आणि प्रवीण भोजने ही जोडी मैदानावरती आहे आणि या 2 फलंदाजांकडून मोठ्या पटक्यांची अपेक्षा आहे. पण निर्णय घेतलाय टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा आणि त्या निर्णयावरती जर खरं उतरायचं असेल तर येणाऱ्या 2 गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार. मोहन आणि मला वाटतं खरं तर अगोदरच्या सामन्यात त्या गोलंदाजांना तारलं होतं या लोधिवली संघाला, पण तोच मोहन या सामन्यात कशी कामगिरी करतोय हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील पॅडी पवार. धन्यवाद अंकित मालुसरे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मोहन भुईकोट तिसरं षटक घेऊन पहिलाच चेंडू अतिशय सुरेख कापस्टिकवर टाकला. चेंडूला थोडासा स्लोवर केला आणि निर्धाव चेंडूची सांगत आपण बघतो इथे संपली आहे. तिथे किरण पवार पहिल्या सामन्यामध्ये 35 धावा केल्या. तो किरण पवार सोस्त्यात माघारी परतलाय. त्याच्यानंतर मात्र अक्षयने पण सुरुवात चांगली करून दिली. ते अक्षय मात्र जे पहिले सलामीचे फलंदाज सोस्त्यात माघारी परतले ते सावळे सांगतात. प्रवीण भोजने एक चांगली कामगिरी करतो. षटकार लगवलंय. 1 धाव मिळते या चेंडूवरती. सिंगलला प्राधान्य दिलंय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एक धावेच्या बरोबरीनं 21 धावा या धावफलकावरती. 2 बाद 21. माफ करा, 3 बाद 21. 3 फलंदाज बाद झालेत. गोलंदाज मोहन भिकोट राईट और 2 विकेट मारा करते पंचांच्या डाव्या बाजूने. स्ट्रायकर एडवरती फलंदाज अक्षय पवार. गुड्डू सुरेख चेंडू, यावेळेस मोठा प्रहार केलाय, हल्ला चढवलाय, मिड विकेटवर मारला. बिग हा षटकार. किरण जत्रेत होता फड कुस्त्याचा कुस्तीत उतरला राजा माझा राजा. 27 धावा लागले ते धावफल करते या षटकाच्या पद्धतीनं. गुड्डून मात्र या ठिकाणी अतिशय सुरेख आणि देखणं टायमिंगचा फुल स्ट्रोक ज्याला म्हटला जातोय आणि षटकाराने आपलं खातं उघडलं. 27 धावसंख्येत नेऊन ठेवलं सावळेश्वर संघाला. सुरेख चेंडू, 5वा चेंडू. यावेळेस मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. षटकाराचा मार खाल्यानंतर मात्र मोहन आता एक मात्र चांगली गोलंदाजी करतोय. जो देवा ज्यानं दुसरा षटक फेकला तोच देवाचा सक्का भाऊ आहे, खऱ्या अर्थानं आपण बघतो बंधू आहे. तोच मोहन चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय ते या तिसऱ्या षटकामध्ये. 27 धावा लागेल या धावफलकावरती. नियोजित क्षेत्राने चेंडू जातोय. गुड्डू थोडासा नाराज होतोय कारण की हा स्ट्रोक का अतिशय चांगला मारायचा प्रयत्न होता, मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आहे. आणखी त्याच्याबरोबर एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि 28 धावा लागत आहे त्या धावफलकावरती. अतिशय चांगली स्पर्धा, प्रेक्षकांची गर्दी आता चांगली पाहायला मिळते. सर्व बाजूने प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. आपण पाहिलं असेल यूट्यूबवरती घर बसल्या जरी प्रेक्षक पाहत असेल, मात्र जी इथे पाहून जी सामने पाहण्याची मजा आहे ती मजा काय आवडच आहे. आणि तमाम प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत केलं पाहिजे. वेताळ क्रिकेट संघ चांभारले आयोजित यांच्या माध्यमातून आपण ही स्मृती ट्रॉफी आहे आणि या ट्रॉफीमध्ये आयोजकांनी घेतलेली जी मेहनत आहे आणि सर्वांनी केलेलं सहकार्य आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतो एक चांगला आयोजन या रसवणी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आज या स्पर्धेतला या शृंखलेतला शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण बघतोय पहिल्या दिवसामध्ये फोंजे संघ, कालच्या दिवसामध्ये युवा वाशिवली आणि आज जे आपण बघतो 8 संघ ज्याच्यामधील कुठला संघ अंतिम टॉप 3 मध्ये पोहोचणार याच्यामध्ये आपण बघतोय ही चुरस निर्माण आहे, जी घोडदौड सुरू आहे. याच्यामध्ये आता चांगले सामने पाहायला मिळतात. दुसऱ्या फेरीची ही लढत आहे. दुसरी नियोजित ठिकाणी चेंडू जातोय. मोहन बघा एक चांगला षटकाराचा मार खाल्यानंतर बरेचसे गोलंदाज अंकित आपण पाहिलेत की लय बिघडताना, मात्र मोहननं एक चांगली गोलंदाजी केली, सटीक लाईन ठेवली आणि एक चांगला टप्पा ठेवला. वेगावरती नियंत्रण ठेवून एक सुंदर गोलंदाजी केली. बघा षटकार लगावून सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली. फक्त 90 धावा ते तिसऱ्या त्या
षटकामध्ये खर्च केले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल बंटी भद्रिके ओमकार ज्यानं 5 धावा देत 2 विकेट मिळवून दिल्या. दुसरा षटकार देवाच्या षटकामध्ये हल्ले चढवले, तिथं आपण पाहिलं 15 धावाल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये मोहन भुईकोट या गोलंदाजानं तिसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार तरीसुद्धा चांगली गोलंदाजी केली, 9 धावा देऊन गेलाय. आणि एकूण आपण बघतो 3 षटकं संपलेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतो सावळे संघानं 3 विकेट गमावलेत आणि धावफलकावरती धावा 29. एक विनंती असणार आहे सर्व संघांना की आपण पंचांची परवानगी घेतल्याशिवाय कुणी मैदानामध्ये प्रवेश करू नका. हे स्पर्धेचे नियम आपण सर्वच संघांना सांगून दिले आहेत. ओके, शेवटचा षटक आहे. अर्षद बबलू घेऊन येतोय शेवटचा षटक. उर्दू विकेट मारा करतोय सुरेख चेंडू. ह्या वेळेला स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपानं मात्र प्रवीण भोजने बाद होता. 4था विकेट गमावलाय तर सावळे संघानं. फलंदाज मात्र बाद होतं प्रवीणने एक षटकार लगावला होता. प्रवीण भोजने आपण बघतोय तोही बाद झाला वैयक्तिक 8 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या आपण बघतोय आतापर्यंत जाऊन पोहोचले ती 29 धावा लागलेत. बबलूनं पहिल्याच चेंडूवरती धावच्या स्वरूपानं का होईना मात्र एक विकेट मिळवून दिली आहे त्या एकविरा लोधिले संघाला. फलंदाज रोहित केदारी या चेंडूवरती गुड्डू आक्रमण चढवत आहे आणि या चेंडूवरती मात्र टायमिंगचा फटका पाहिल्यानंतर 6 धावा मिळतात त्या चेंडूवरती आणि उथून आलेला षटकार. षटकार आलाय गुड्डूच्या बॅटमध्ये आपण बघतोय. दुसरा षटकार आहे 35 धावा धावफलक. याच वेळेला मात्र स्ट्रेट डाईटचा हा फटका लोंगान आणि लोंगापच्या मधून मारलेला हा देखना फटका 4 धावा मिळतात त्या चौकारच्यामध्ये आपण बघतोय. 39 धावा लागले त्या धावफलकावरती. सुरुवात थोडीशी धीमी होती. अंकित असं वाटतं पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्यानंतर जेमतेम 30 ते 35 धावा होतील की काय, मात्र आता धावसंख्येनं आकार घेतलाय ते सावळे संकट. मात्र गुड्डू या चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमण चढवत आहे. फक्त चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. उथून आला हा षटकार. खऱ्या अर्थानं ही टुर्नामेंट घर बसल्या प्रेक्षकापर्यंत कव्हरेज केली जात आहे. खऱ्या अर्थानं कॅमेरामॅन अंकित MJ एक जबरदस्त या ठिकाणी शूटर आहे, चांगली शूटिंग करतात, चांगल्या या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सुद्धा ही टुर्नामेंट पूर्ण कव्हरेज केली आहे. त्यांचं हार्दिक स्वागत केलं पाहिजे. मात्र गुड्डू ह्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण चढवलं आहे आणि कॅलाडो कक्षावरती मारला हा दुसरा बॅक टू बॅक षटकार. पन्नास धावा पार झाले. 51 धावा सावळे संघाने जमवलेत. गुड्डूच्या बॅटमधून पुन्हा एकदा हा देखना फटका, उथुंग असा हा षटकार आणि हीच ताकद आहे सावळे संघाचे अंकित आणि ते सिद्ध केलंय. DJ Vaibhav in the mix.
थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या सत्रात खेळ संपला. अंकित मालुसरे आपण बघतोय 24 चेंडूमध्ये 56 धावा जमले, 57 धावांचं आव्हान आहे. मात्र गुड्डूना 8 चेंडूमध्ये 5 षटकार, 1 चौकामध्ये 35 धावा केल्या. जसं पहिल्या सामन्यामध्ये किरण पवारने धावसंख्या उभारली होती आणि त्यांच्या नक्कीच 51 धावा, त्याच्यानंतर एक षटकाराला 57 धावा झालेत, म्हणजे 58 धावांचं आव्हान असणार आहे. तर प्रतिस्पर्धी लोधिवली संघाविरुद्ध आपण बघतोय. लोधिवली संघाला आता फलंदाजी चांगली करायला लागेल, प्रत्येक चेंडूची आता परीक्षा करायला लागेल. अक्षय पवार ज्यानं मात्र 8 चेंडूमध्ये 5 षटकार, 1 चौकामध्ये 35 धावा केल्या आणि पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये आपण बघतोय 57 धावा आहेत, 58 धावांचं आव्हान असणार आहे. तर लोधिवली संघासमोर मात्र सुरुवात कशी होईल या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा अंकित मालुसरे यांच्याकडे. धन्यवाद पॅडी. आई एकविरा लोधिवले आणि सावलेश्वर सावले अशी सुरू असलेली दुसऱ्या फेरीची दुसरी लढत आहे. भिंगारवाडी संघाने सुरुवातीचे 2 सामने जिंकलेत आणि त्यांच्याबरोबर कोणता संघ खेळणार त्यासाठी सुरू झालेला हा संघर्ष. बंटी बद्रिकेने सुरुवात चांगली करून दिली. किरण पवार स्वस्त्यात माघारी परतला, प्रफुल्ल स्वस्त्यात माघारी परतला. पण मी सुरुवातीलाच म्हटलं होतं किरण पवारचं नाव जरी फार मोठं असलं तरी या मोसमात चांगल्या टचमध्ये अक्षय केदारी, चांगल्या टचमध्ये खरं तर अक्षय पवार, आणि अक्षय पवारने सिद्ध केलं जोपर्यंत मी विकेटवरती उभा आहे तोपर्यंत सावले संघ सुरक्षित आहे. धावसंख्या धावफलकावरती 57, येणारे चेंडू असतील 24, 58 धावांची गरज आहे. 24 चेंडू 58 धावांची गरज. किरण पवार ऑन स्ट्राईक, बंटी बद्रिके. पहिला चेंडू वेट ट्रान्सफर केला, बॅकफुटवर जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. बंटी बद्रिकेच्या विकेटचं महत्व. ज्या किरण पवारला पहिल्या चेंडूवरती बाद केलं होतं, प्रत्युत्तरादाखल उत्तर देताना आपण बघतोय बंटी बद्रिकेला माघारी परतवलाय आणि एक मोठा झटका आई एकविरा लोधिवली संघाला. पहिल्या चेंडूवरती खरं तर बंटी माघारी परततोय. पहिल्या सत्रात किरण पवार बाद झाला होता पहिल्या चेंडूवरती, या सत्रात पहिल्या चेंडूवरती बंटी बाद झालाय. पण टीम स्पिरिट काय असतो आणि हा क्रिकेट खरं तर सांघिक खेळ आहे. जो खेळ आपण पहिल्या सत्रात अक्षय केदारी असेल, अक्षय पवार असेल, प्रवीण भोजने असेल यांच्या माध्यमातून बघितला. बंटी जरी बाद झाला असला तरी इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करण्याची गरज आहे, कारण 23 चेंडू आणि 58 धावांची गरज. हा चेंडू यावेळेस 1 धाव या चेंडूवरती मिळते आणि 1 धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्येचं खातं खुलं केलं जात आहे. स्वतःसह संघाच्या धावसंख्येचं अकाउंट खुलं करतोय फलंदाज हर्षल. 1 धाव फलकावरती 1 फलंदाज गमावलाय. उर्वरित 22 चेंडू बाकी आणि गरज आहे 57 धावांची. 22 चेंडू 57 धावांची गरज आहे. चांगल्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आपण बघतोय, पण हा सामना तसा झाला पाहिजे. हा चेंडू यावेळेस आपण बघतो हवेमध्ये क्षेत्ररक्षक अक्षय प्रयत्न करण्या अगोदर वाईटिश लॉंगॉन सीमारेषी पल्लीकडे हा षटकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. या 6 धावांच्या साह्यानं सागर आपल्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय. 7 धावा धाव फलकावरती. हा चेंडू यावेळेस जास्त उचले असलेले चेंडू पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज किरण पवार. खरं तर या मोसमात फलंदाजीपेक्षा गोलंदाजी फार ताकदवर पाहायला मिळते या किरण पवारकडून आणि या मैदानावरती त्याचा फायदा होतोय सावले संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढला. अक्षय केदारी चेंडूवरती येतोय. हा झेल टिपला गेलाय. दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज सागर ठाकूर बाद. Webhoff in the mix.
2 बाद 8 अशी स्थिती आहे. 58 धावांचा पाठलाग करताना अजूनही 50 धावांची गरज आहे. डावकुरे आताचा हर्षल स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. गोलंदाज किरणचा हा चेंडू वेगवान टाकला होता. वेग जास्त होता या चेंडूमध्ये आणि अशा वेळेला प्रॉपर टायमिंग जमला नाही. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक तिथं स्थिरावलाय 8 या धावसंख्येवरती. हर्षल स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. तुषार नॉन स्ट्रायकर एंड वरती. गोलंदाज तयार आहे. किरणचा हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक रोहित चेंडू खाली येतोय. हा झेल टिपला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 58 धावांचा पाठलाग करताना स्थिती आता नाजूक आहे लोधिवली संघाची. 3 फलंदाज गमावलेत. 8 धावा धावफलकावरती. सांग तुझे मनाने काय करतय DJ Vaibhav in the mix. 3 बाद 8. खरं तर धावांचा पाठलाग करताना पेढे आपण नेहमी म्हणतो सुरुवातीला तुम्ही विकेटवरती वेल दिला पाहिजे. जम बसवला पाहिजे. खराब चेंडूवरती मोठे फटके. चांगल्या चेंडूवरती सिंगल डबलचा शोध. असं समीकरण राहिलं तर धावसंख्येपर्यंत पोहोचण्यास मदत होते. पण प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि त्या आक्रमणात घात करून गेलाय. बंटी जसा बाद झाला तशी घरदर लागली या लोधिवली संघाला आणि कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. पण उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 50 धावांची. नितीशचा हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक अक्षय चेंडूवरती येतोय. हा झेल टिपला जातोय. 4था फलंदाज बाद लोधिवली संघाचा. धन्यवाद डीजे ऑपरेटर. पॅडी खरं तर सुरुवातीच्या सत्रात आपण बघितलं 3 षटकं फेकली गेली होती. 29 धावा धावफलकावरती होत्या. पहिला चेंडू 4थ्या षटकातील निर्धाव आला होता आणि त्यानंतर अक्षय पवारचं जे वादळ आलं. अक्षय पवारने जो तडाखा उठवला षटकारांचा 3 षटकार 1 चौकार. जे मनसुबे होते लोधिवली संघाचे ते मनसुबे पूर्णपणे उधळवून टाकले आणि तिथून कुठेतरी कमबॅक करताना आत्मविश्वास गमावल्यानंतर फलंदाजी पाहायला मिळते लोधिवली संघाची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. 8 धावा धावफलकावरती. 50 धावांची अजूनही गरज आहे. आक्रमण हाच बचावता फक्त आणि फक्त आक्रमणच वाचवू शकेल. देवा भुईकोट प्रयत्न करतोय पण दोनही बाजूला स्विंग करणारा गोलंदाज यावेळेस आपण बघतो नितीश कुरंगले. कधी चेंडू इनस्विंग करतोय कधी चेंडू बाहेरच्या दिशेने वळवतोय. निर्धाव चेंडू वारंवार पाहायला मिळतात. एक निर्धाव चेंडू या सामन्यात पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल लोधिवली संघाला तर विजयाचा मार्ग खुला करून देईल सावले संघासाठी. हा चेंडू क्रिकेटचा फटका आपण बघतोय. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं. उशिरानंतर का होईना आलेला हा चौकार धावसंख्या वाढवण्यास मदत करतोय. बारा धावा धावफलकावरती लागतायत. 58 धावांचा पाठलाग करत असताना 46 धावांची अजूनही गरज आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती 13. दुसरं षटक मार्गस्थ आहे पॅडी. चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. खरं तर धावा कमी आहेत. धावा आल्या नाहीत सुरुवातीच्या 2 षटकात आपण बघतोय लोधिवली संघाला. पण विकेटही गमावल्यात आणि त्याचा परिणाम खऱ्या अर्थानं धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. षटकारासाठी 100 प्रवीण बद्रिकेला. हा चेंडू मोहन मुंडे यांच्या माध्यमातून 1 धाव या चेंडूवरती मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न खरं तर
केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 15 धावा. सुरुवातीची 2 षटकं संपन्न झाली. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावांचा पाठलाग करताना खरं तर 43 धावांची गरज आहे. पॅडी आपण बघतो एक चांगली स्पर्धा आहे. वेताल क्रिकेट संघ चांभारले यांच्या वतीने या स्पर्धेचं खरं तर आयोजन केलं गेलं. पहिल्या दिवशी 10 टीम या मैदानावरती उतरल्या. त्यामध्ये पोंजे संघ क्वालिफाय झालाय सुपर 3 मध्ये. दुसऱ्या दिवशी असं वाटलं होतं कांबे संघ पुढे जाईल, पण भावेशचं एक षटक खरं तर त्या स्पर्धेतून बाहेर घेऊन गेलं. वाशिवली संघ चांगला खेळ करताना पुढे पोहोचलाय. आज कोणता संघ जाणार, कारण भिंगरवाडी संघ 2 सामने जिंकून दुसरी लढत जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करतायत लोधिवली संघाचे फलंदाज. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय कार्पेटच्या साहाय्यानं खेळून काढला. एकच धाव या चेंडूवरती. एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 16 धावा धावफलकावरती लागतायत. धावा धावफलकावरती. 3 षटकारासाठी 500 मोहन मुंडे यांच्या माध्यमातून. एकच धाव अक्षय चेंडूवरती येतो. एका धावेच्या साह्यानं एकूण धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. पॅडी खरं तर हा सामना आता कुठेतरी एकतर्फी पाहायला मिळतोय, पण स्पर्धा फार चांगली आहे. सुसज्ज असं मैदान आहे. क्रिकेटला पोषक असं वातावरण. मनाला भुराल घालणाऱ्या ट्रॉफ्या. पहिल्या क्रमांकाला रोख रक्कम 50,000 रुपये. दुसऱ्या क्रमांकाला रोख रक्कम 25. तिसऱ्या क्रमांकाला आपण बघतो 12,500. आकर्षक अशा ट्रॉफ्या आहेत. फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी सुद्धा ट्रॉफी आहेत. एक चांगली स्पर्धा आपण या मैदानावरती बघतोय. वेताल क्रिकेट संघ चांभारली हे फार टेनिस क्रिकेटमधलं फार मोठं नाव आहे, पण त्यांच्या माध्यमातून घेतली गेलेली मेहनत, स्वतःच्या घरच्या मैदानावरती आयोजित केलेली स्पर्धा आपण बघतोय. संपूर्ण त्यांची टीम इथे 3 दिवस कसोशीने प्रयत्न करते. हा चेंडू यावेळेस एक धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या झाले 18. 40 धावांची अजूनही गरज आहे. मोठे पटके खरं तर येणं फार गरजेचं होतं, पण मोठे पटके मारण्यास वाव देत नाहीत सावली संघाचे गोलंदाज. मग किरण पवार असेल, त्यानंतर नितीश कुरंगले आणि आत्ता गोलंदाजी करणारा गोलंदाज रोहित केदारी. हा चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न, पण पंच इशारा करतायत की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एकदा मिळते एका धावेच्या साह्यानं. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 19 धावा. 39 धावांची अजूनही गरज. लोधिवली विपक्ष सावलेश्वर सावले अशी ही लढत आहे. 58 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला गमावलेल्या विकेट या सामन्यात बॅकफूटवरती घेऊन जात आहेत, पण प्रवीण भोजनेच्या षटकारास 100 रुपये खरं तर पारितोषिक होऊन तो षटकार लगावलाय प्रवीण भोजने या फलंदाजानं. प्रवीण भोजने खरं तर क्षेत्ररक्षण करतोय सावल्या टीम मध्ये, पण प्रवीण भद्रिके जो फलंदाजीला उभा आहे. हा चेंडू यावेळेस सरळ बॅटने खेळून काढला अक्षय केदारी. खरं तर या चेंडूला पकडतोय, फलंदाज बाद होतोय प्रवीण. अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है. अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है. सांस लेता हूँ तो जख्मों को हवा लगती है. कभी राजी तो मुझसे भी खफा लगती है. अरे जिंदगी तू ही बता, तू मेरी क्या लगती है. ये मंजिल आखिरी है, कब्र ही तेरा ठिकाना. अक्षय बद्रिके नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. अमर सालुंके गोलंदाजी मार्कवरती येतो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा झाल्यात 25. 58 धावांचा पाठलाग करताना 25 धावा धावफलकावरती. अजूनही 33 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. देवा हा चेंडू यावेळेस फलंदाज बाद होतोय.
वारंवार विकेट गमावल्या जात आहेत आणि धावांचा पाठलाग करताना कुठेतरी आता पराभवाच्या दिशेने चालला लोधिवली संघ. धावा जास्त होत्या पॅडी, खरं तर 40-45 पर्यंत रोखणं हे उद्दिष्ट होतं, पण शेवटचा गोलंदाज हर्षल त्याने केलेली खराब गोलंदाजीने आपण बघतोय स्टायलिश झेल टिपला जातोय अक्षय पवारच्या माध्यमातून. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. होते चर्चा गावागावात. गोलंदाज तयार. अमरचा हा चेंडू बॅट चेंज, एकच धाव या चेंडूवरती. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. या सामन्यात विजय स्पष्टपणे दिसू लागलाय सावलेश्वर सावले संघाला. टीम स्पिरिट फार चांगलं या टीमचा आपण बघतोय. या अक्षय पवारचा जर आपण विचार केला, सुरुवातीला क्षेत्ररक्षक म्हणून त्याने आपली जागा पक्की केली. त्यानंतर आपण बघतोय वेलेप्रसंगी गोलंदाजी करणारा हा खेळाडू आता या खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन सावले संघाचा कणा बनलाय. खऱ्या अर्थानं आधारस्तंभ आपण बघतो या सावले टीमचा अक्षय पवार. हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. प्रत्येक जण आपल्या परीने क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, जेवढे प्रयत्न करता येतील, मग तो किरण पवार असेल, इकडे अक्षय असेल, अक्षय केदारी असेल, रोहित असेल, प्रफुल्ल, प्रत्येक जण काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आतापर्यंत सफल ठरते ही टीम सावले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. औपचारिकता बाकी या सामन्यात. खरं तर मी भिंगारवाडी टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. भिंगारवाडी टीमचे कॅप्टन, यानंतर आपली मॅच असेल. भिंगारवाडी टीमचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. गोलंदाज तयार अमर. हा सामना या ठिकाणी संपन्न होता. हा सामना सहज जिंकला सावलेश्वर सावले संघानं. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच खरं तर सांगण्याची गरज नाही. 8 चेंडूवरती खरं तर धावांची गरज असताना ज्यानं धावा जमवल्या 35. मी अक्षय पवारला विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. टीम सावले लाईनअपमध्ये या. स्पर्धेचा नियम एक शिस्तबद्ध स्पर्धा आपण गेले 2-3 दिवस बघतोय. मॅन ऑफ द मॅच अक्षय पवार मी आमंत्रित करतो, आपण व्यासपीठावरती या. मी सन्मान्य सीताराम मुंडे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अक्षयला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचे. 8 चेंडूवरती 35 धावांची मॅरेथॉन केली. भिंगारवाडी टीमचे कॅप्टन आणि सावलेश्वर सावले टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आजच्या दिवसातील खरं तर हा सामना असेल भिंगारवाडी विपक्ष सावलेश्वर सावले. प्रवीण भद्रिके आपण या. प्रवीण भद्रिके षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. अक्षय पवार खरं तर